पेक्षा जास्त स्टुडंट्सला आत्महत्या करावं लागलेली आहे. आणि तरी पण हे बिनलाजासारखे यांच्या खुर्चीवर चिटकून बसलेले आहेत. कधीपर्यंत चालणार हे? कधीपर्यंत चालणार? हे स्टुडंट्स पुढे जाऊन डॉक्टर झाले असते, डॉक्टर होऊन यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, पण या सिस्टमच्या फेलियरमुळे या स्टुडंट्सला स्वतःचा जीव द्यावा लागला. मला नाही वाटत आपल्या देशासाठी याच्यापेक्षा जास्त अपमानास्पद काही असू शकतं. आणि आता येतो मी जे ऍक्शन या सरकारने घेतलेलं आहे. ऍक्शन या सरकारने काय घेतलं आहे? ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केलं त्याच्यावर यांनी ऍक्शन घेतलंय ट्रान्सफर. सस्पेन्शन पण नाही, ट्रान्सफर. अधिकाऱ्यांचं ट्रान्सफर केलेलं आहे. म्हणजे आपल्या देशात स्टुडंट्सची लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुमच्याकडून साधं सस्पेन्शन पण होत नाहीये. त्यामुळे मी म्हणतोय राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो.